मंडळी नमस्कार, मी रायचंद शिंदे. हर हर महादेव, नमो पार्वती पते, हरे हरे महादेव. नक्कीच आपण ज्यावेळेस कोणत्याही भटकंतीसाठी जाऊ किंवा गडकिल्ले पाहण्यासाठी जाऊ, जो आपला कचरा आहे तो आपलीच जबाबदारी आहे की व्यवस्थित नेणं व्यवस्थित आणणं. साधारणतः प्लॅस्टिक तर आपण करूच नाही कोणत्याही गडावरती गेला तरी, आणि जो कचरा आहे तो आपण पुन्हा रिटर्न नेला पाहिजे. हेच ते हरिश्चंद्र मंदिर आहे आणि पहिला टप्पा आपण एक अर्धा किलोमीटर चाललो तर आपल्याला हे मंदिर दिसते. शेंडी सुळका इथला मधला हां, तो नळीच्या वरती शेंडी सुळका, रोहिदास शिकार. हरिश्चंद्रगड हा फक्त किल्ला नाही तर निसर्गाचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा एक सुरेख संगम आहे. निसर्गाचा या अद्भुत शक्तीचा एकदा तरी या किल्ल्यावर भेट देऊन आनंद घ्या. मंडळी नमस्कार. आज आपण सफर करणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी अशी ओळख असलेल्या अकोला तालुक्यातील हरिश्चंद्रगडाची. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आणि माळशेज घाटाच्या जवळ असलेला एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हा किल्ला आहे. सह्याद्रीच्या पर्वत शिखरांमध्ये वसलेला हा किल्ला ट्रेकर्सचा पंढरी म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिक महत्त्व, अद्भुत निसर्ग सौंदर्य आणि साहसी ट्रेकिंगसाठी हा किल्ला संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. आम्ही बरोबर सकाळी नारायणगाववरून 12 वाजता निघालो आणि ब्राह्मणवाडा मार्गे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचने गावात दुपारी 3 वाजता पोहोचलो. तर हिमालय रेंज केल्यानंतर हरिश्चंद्रगड करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि आता हा ट्रेक इथून सुरुवात करतोय. खरं तरी पहिली पाचने गावातली ही वेस आहे आणि ही वेसेचं आता काम सुरू आहे नव्याने आणि आता आपण या पायऱ्यांवरून जाणार आहोत. जून महिना असूनही कडाक्याचं ऊन होतं आणि मग पायथ्याशी गाडी पार्क करून आम्ही गडाच्या दिशेने निघालो. डोक्यावर सूर्य, कडक ऊन आणि अंगाची लाही होत असताना आम्ही पुढे पुढे जात होतो. पर्यटन विभागाने गडाच्या पायथ्याशी नवीन प्रवेशद्वाराचं काम सुरू केलं आहे. पायरी मार्ग सुद्धा बांधून तयार आहे. खरं तर हरिश्चंद्रगडाचा इतिहास खूप प्राचीन आहे. या किल्ल्याचा उल्लेख मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. या किल्ल्याचा संबंध चांभारलेणी आणि दगडी कोरीव कामांशी जोडलेला आहे. गडावरील मळगंगा नदीच्या उगमस्थानी असलेल्या मंदिराची रचना पाहता हा किल्ला 6व्या शतकातील असावा असा अंदाज वर्तवला जातोय. या किल्ल्यावर सुरुवातीला मुघलांचं नियंत्रण होतं, त्यानंतर मराठ्यांच्या ताब्यात आला. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचे रणनीतिक महत्त्व वाढले होते. पौराणिक कथेनुसार सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांनी काही काळ या गडावर वास्तव्य केलं होतं, म्हणूनच या गडाला हरिश्चंद्रगड हे नाव मिळालं आहे असं मानलं जातं. मंडळी नमस्कार, मी रायचंद शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या नवीन ट्रेकिंग ब्लॉगमध्ये. खरं तर हरिश्चंद्रगडावरती आम्ही आहोत आणि हरिश्चंद्रगड पहिल्यांदा मी पाचनेई मार्गे म्हणजे नगर जिल्ह्यातून म्हणजेच नवीन असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून हा ट्रेक करतोय. खरं तर हरिश्चंद्रगडावरती एक 2019ला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कॉलेजचे काही मित्र आलतो. त्यानंतर आज दुसऱ्यांदा येतोय. फॅमिलीसाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. 2-2.5 तास खाली जे पाचनेई गाव आहे त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून वरती येतोय. 1 महिन्यापूर्वी, साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी हिमालयाचा ट्रेक केला होता. त्यानंतर सह्याद्रीमधला हा पहिला ट्रेक आहे ह्या वर्षीचा आणि आता आम्ही वरती चाललो आहे. माझ्यासोबत काही मित्र आहेत, आमचे दाजी आहेत, काही भावाची मुलं आहेत आणि आम्ही सगळे आता
चाललं आहे वरती चढत चढत. जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला अशाच प्रकारे हे सगळं रेलिंग आपण खालून पाहत आलेलो आहे सुरक्षेच्या दृष्टीने. इथला वन विभाग असेल किंवा आर्कॉलॉजी विभाग असेल. वरती जे मंदिर आहे खूप पुरातन मंदिर आहे, आर्कॉलॉजीच्या ताब्यात आहे आणि एक बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपण ज्याच्याकडे पाहू शकतो. हेमंडपंथी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. सगळं काही वरती गेल्यावर दाखवणार आहे. आमच्याबरोबर एक महत्त्वाची व्यक्ती आहे आज ट्रेकमध्ये, जुन्नरचा माहितगार, जुन्नरचा एक वाटाड्या तो आहे. कोण आहे तुम्हाला दाखवणार आहे वरती गेल्यावर, त्याच्याशी खास गप्पा सुद्धा मारणार आहे. खरं तर आवड आहे आणि आता त्या ब्रिजवरून आपण जाणार आहोत. पावसाळ्यात बऱ्यापैकी इकडे एक कडा दिसते वरती आणि दमलीस नाही अजिबात नाही ना. मस्त. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं आपल्यावर एक खास व्यक्ती आहे, ती जुन्नरहून आलेली आहे. सह्याद्रीतला वाटाड्या आणि माहितगार आणि गाईड अशी वेगवेगळी आभूषणं आपण या लोकांना देऊ शकतो. कारण अनोळखी माणसांना जंगल दाखवणं, किल्ले दाखवणं, ट्रेकिंग करणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं की आम्ही 2025ला पालघरमध्ये गेलो होतो. एक वाटाड्या आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही जंगलात गेलो आणि रस्ता चुकलो होतो. तर जवळपास आमचे 3-4 तास या भागामध्ये गेले होते. त्या दिवसानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी वाटाड्या घेऊन जातो. आणि मी मगाशी सांगितलं हे वाटाडे आहेत प्रभाकर भालचिम. नमस्कार दादा. नमस्कार. खरं तर तुमच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, पण सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे, आपण हरिश्चंद्रगडावर चाललो आहे. काय आहे हरिश्चंद्रगड म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रातले अनेक किल्ले त्यातलं हे काय वेगळेपण आहे हरिश्चंद्रगडाचं? हरिश्चंद्रगड हा भटक्यांची पंढरी म्हटलं जाते. असा जो व्यक्ती नाही का तो हरिश्चंद्रगडावरती आला नाही. आणि इथं आल्यानंतर सरळ क्लायमेट तुम्हाला एकदम थंडगार, म्हणजे सगळं वातावरण तुम्हाला फ्रेश करून टाकते. अशी हरिश्चंद्रगडाची खासियत आहे. आणि हरिश्चंद्रगडाला जर पाहिलं आपण तर अनेक वाटा आहेत वरती याला. आज आपण कोणत्या वाटेने चाललो? आज आपण पाचनईकडनं चाललेलो आहे, म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, अकोले तालुका, आणि शेवटचं म्हणजे जे काही बेस विलेज आहे ते म्हणजे पाचनई गाव आहे. पाचनई गावात आपण थेट 2 ते 2.5 तासामध्ये आपण हरिश्चंद्रेश्वरच्या मंदिरापाशी जाऊ शकतो. आपण साधारण 3 वाजता सुरुवात केली होती. आता किती वाजले तर आपण कुठल्या टप्प्यावर आहे? आता इथून एक रस्ता तिकडनं एक जातोय. आता इथं साधारणतः आपण पूर्ण तो कडा क्रॉस करून आलेलो आहे. रेलिंग वगैरे म्हणजे पायऱ्या वगैरे अर्धा अंतर संपलं. अर्धा संपलेलं आहे. 30% राहिलेलं आपलं थोडं. आता इथनं 2 वाट आहेत. हे एक मंदिराकडे जाते आणि एक कोकणकडे जाते. ही जंगलातून जी वाट दिसते, घनदाट जंगल आहे, ती कोकणकडे, डायरेक्ट कोकणकड्याकडं, आणि ही मंदिराकडे जाते. नक्कीच आपण जाणून घेऊया उर्वरित इतिहास पण वरती गेल्यावर. पण कुठलाही ट्रेकर सोबत असेल किंवा सोबतची लोक आहेत त्यांना जर चकवा द्यायचा असेल तर अंतर कधी सांगायचं नसतं. हिमालय असो किंवा सह्याद्री असो, दादाने सांगितलं 30% राहिले फक्त. कारण हे अंतर किती गेल्यावरच कळेल. ह्या लोकांना पण सगळ्यांना माहीत असेल का कमी वेळात आपण चढू म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे. पण
ए सी सारखी हवा आहे. म्हणजे मागशी घामाघूम झालतो खाली, पण अगदी थंड हवा आहे. आणि ही थंड हवा सुद्धा फिल्टर होऊन आलेली, म्हणजे तुम्हाला ए सी किंवा अगदी कूलरपेक्षा पण थंड हवा. पहिल्या 1 तासामध्ये प्रचंड उकडा होता, अंगातून घाम. आता पण माझ्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकताय हा सगळा चिकटपणा आहे. पण जो थंडावा आहे ना, अप्रतिम आहे. भीमाशंकर अभयारण्यासारखा सगळा थंडावा आहे. चला पुढचा फक्त एक अर्धा तासाचा प्रवास राहिला आहे, कोकण कडेवर पोचायचं आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. कोकण कड्यावर जायचं आहे, पण अजून एक अर्धा पाऊण तास लागेल. आणि ही जाणारी वाट अशी वेगवेगळ्या लेगमधून जाते. इकडने इकडे झाडाच्या मुळ्या उघड्या पडलेल्या आहेत. आणि आज गर्दी पण आहे. मागच्या बाजूला जर पाहिलं तर ही साधारण गुजराती मंडळी, वेगळ्या भागातून आलेली ही सगळी मंडळी. आज मान्सून पूर्व, मान्सून 1-2-3 दिवसात सुरू होणार आहे, पण त्याच्या आधी सह्याद्री तहानलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस चालतो ना, अंगातून घाम निघतो, त्यावेळेस खूप तहान लागते. सह्याद्रीची तीच अवस्था आहे सध्या. सह्याद्री पण प्रचंड तहानलेला आहे आणि तो सुद्धा मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पाऊस कधी पडेल, माणसाप्रमाणे त्यालासुद्धा आता गरज आहे पाण्याची, पावसाची. कारण इथल्या वेली, झाडं यांनासुद्धा पाण्याची गरज आहे, पक्ष्यांना पाण्याची गरज आहे. आणि आता सगळे पाणवठेसुद्धा आटलेले आहेत. लवकरच मान्सून दाखल होणार आहे, पण ह्यावेळेचा मान्सून मुंबईकडून नाही येणार, तो दक्षिण भारतातून येतो आहे, म्हणजे कोल्हापूर रेंजमधून. आणि तो महाराष्ट्रातला जो उर्वरित भाग आहे, बीड असेल, पाथर्डे असेल, जिकडे दुष्काळी पट्टा असतो तिकडे यावेळेस जास्त पाऊस आहे असं हवामान विभाग सांगते. त्यामुळे सह्याद्रीमध्ये थोडा उशिराने पाऊस पडताना ह्यावेळेस पाहायला मिळणार आहे. आपण जाणार आहोत पुढच्या 1 तासामध्ये कोकण कड्यावर पोहोचायचं आपल्याला, कारण इथला सनसेट पाहण्यासारखा आहे. इंद्रव्रज पाहायला मिळते का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कादवा सीझन संपलंच. हां, पण आता पावसातला शेवटचा सगळा. हा, आता इथून पुढे पावसाचा चालू आहे. हां हां. पण पावसाळ्यात गर्दी राहते का मार्गे? हा, गर्दी राहते. पण आता जो पहिला पाऊस सुरू होतो त्यावेळेस गर्दी नसेल एवढी? नाही, राहते. हां इकडूनच राहते जास्त कमी गर्दी, कारण दुसरं कोण रस्ता जरा अवघड आहे. हां हां, हा सोपा आहे ना, हा सोपा आहे सर्वात. म्हणजे फॅमिली सहित येऊ शकतो आपण तिकडे. पावसात पण येऊ शकतो. हां, जास्त गर्दी कुठल्या काळात राहते?
आता तसं म्हणा गेलं ना काजवा सीझन मध्ये राहते हा. आणि पाऊस उघडल्याच्या नंतर पाऊस सोडल्यानंतर दिवाळीच्या वेळेस. हा दिवाळीच्या पिरियड मध्ये बरोबर, त्यावेळेस रानफुलं असतात ना खूप इकडं. फुलं वगैरे राहतात, हिरवगार वातावरण राहते. बरोबर बरोबर. तुमचं काय नाव? राजेंद्र वारमल. राजेंद्र भारमल. तुमचा नंबर सांगा बरं. 758824 हां, तुमच्या नाव फोन केला तर इकडं सोय होऊ शकते कोणाला नवीन माणसाला यायची असेल तर. नक्कीच. चला. जेवणाची वगैरे संधी सोय. हां, आम्ही आता तसं ऑलरेडी सांगितले. तुमचंच कोणतं नातेवाईक आहे, मित्र आहेत ट्रेकर आमच्यासोबत ना, त्यांनी सांगितलं. चालतं. चला, धन्यवाद. धन्यवाद. तर ठिकठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला राहण्याची सोय आहे. ही लोक वर्षानुवर्ष इकडंच राहतात. त्यांनी सांगितलं का पावसाळ्यात खूप गर्दी असते इथं. म्हणजे काजवा महोत्सव आता संपतोय आणि पुन्हा एकदा ते ढग दाखवतो मागचे. मस्त हवा सुटली आणि हे पावसाळी ढग तयार झालेत. दमलेत खूपच. आणि हां, ही जोडी दमलेली आहे. चला, इकडं पुढं पाहू शकताय खूप ढग जमा झालेत आणि अगदी केव्हाही पाऊस येऊ शकतो अशी ही ढगांची सिच्युएशन आहे. बघा पुढच्या साईडला तिकडं हे कळसुबाई आणि अलंग बलंग कुलंग ही रेंज पुढच्या साईडला. आपल्यासोबत गाईड आहे, त्यांना आपण विचारूया. भाऊ, ही पुढची रेंज कळसुबाईचीच ना? कळसुबाई थोडंसं पुढं दाखव बरं. हे काय समोर कळसुबाई. हां, ही कळसुबाई. कळसुबाईचं समोर तिकडं मग अलंग मदन कुलंग. हां हां. बघा ना, आता जून महिना सुरू झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण थोडं चाललो, दमलो, आपल्याला भूक लागते, आपल्याला ताण लागते. सह्याद्री पण आता भुकेलेला असेल ना, भुकलेला व्याकुळ झाला असेल पावसाने. कधी पावसासाठी. वरतून पावसाचा वर्षा होतोय आणि कधी मी थंडगार थंडगार होते. असं पण. म्हणजे माणसासारखी सृष्टीला पण गरज आहे पावसा पाण्याची. पण कारण कड्या कपाऱ्या पूर्णपणे उष्णतेने गरम असे हीट फेकतात बाहेर. बरोबर. ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस त्याला पण थंडावा, म्हणजे पशु पक्षी जे काय असेल जीव त्यांना एकदम थंडावा वाटेल. आपल्याला थोडा पावसाचे नॉलेज दिले, मेंदू दिलाय, सेन्स दिलाय. आपल्याला ताण लागली पाणी पिऊ. सह्याद्रीत आणलाय, सह्याद्रीतले पक्षी, प्राणी, झाडं झुडपं यांना पण गरज आहे सध्या पाण्याची. पण ते वेळेवरतीच. आणि दरवर्षी मान्सून थोडाफार मागं पुढं पण पडतो. वर्षभर पुन्हा एकदा त्याच पाण्यावर हे सगळं जंगल जगतं. आणि आपल्या बरोबर मागं सध्या उंच डोक्यावरती बघा ना, आपल्या डोक्यावरती बरोबर आहे ना आता सगळे ढग जमा झाले आणि त्या ढगांमुळेच आपल्याला थंडावा आता मिळतो जरा थोडासा. कारण सूर्य त्याच्या आड गेलेला, ढगांच्या आड गेलेला. बरोबर. या इथं वरती ढगाच्या आड सूर्य गेलेला आहे. येस. तर मंडळी, पहिली प्रतीक्षा संपली आहे तुमची. तुम्हाला आता मस्तपैकी माझ्या पाठीमागं हेच ते हरिश्चंद्र मंदिर आहे आणि पहिला टप्पा आपण एक अर्धा किलोमीटर चाललो तर आपल्याला हे मंदिर दिसते आणि मंदिराच्या पाठीमाग गेल्यावरती आपल्याला ज्या यू कॅव्हिटी आहे किंवा कोकण कडा आहे तो पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता त्या सगळ्यांच्या जीवात जीव आला, जरा मंदिर दिसतंय म्हणजे आता आपण पोहोचलो. आणि खरोखरच म्हणजे असं वाटलं नाही आपण एखादा हार्ड ट्रेक करतोय, सहज गप्पा टप्पा मारत आपण वरती आलेलो आहोत. आणि बघा आमच्याबरोबर समोरच्या बाजूला
दिसतोय पुढं ही रेंज खाली गेली आणि ह्याच रेंजमध्ये हे मंदिर. प्रचंड हवा, म्हणजे निसर्गाला सुद्धा अजून काय एक ओढ लागली पावसाची. मग अशी मी सांगितलं होतं हा सगळा नजारा. आणि त्या माझ्या पाठीमागे एक छोटंसं मंदिर दिसतंय, त्याच्या मागं मूळ मंदिर आहे. सगळी गँग आलेली आहे, दमलेली आहे. आणि आता इथं काही झोपड्या आहेत, छोटी छोटी घरं आहेत. या ठिकाणी आपण रात्रीचा मुक्काम करणार आहे. आमच्या भालचिम भाऊंनी आणि जगदीश भाऊंनी प्लॅन केलेला आहे. आपण इथं थांबणार आहे आज ना. दादांनी रामराम पण टाकलाय. सह्याद्रीतल्या माणसांमध्ये माणुसकी असते. आणि पावसाळी वातावरण झाले बाबा. आज काय पाऊस येईल काय नाही सांगता येत ना. हा पण वाटते का पाऊस वरती तर ढग चांगले जमा झाले. पाऊस झालाय पण 15 दिवसापूर्वी इकडे. कधी आलता हा ना. आणि मस्त आहे बसायला इथं. आम्हाला काय चहा वगैरे आहे का आता? चहा घेणार का सरबत घेणार? चहाच घेऊ. अभी तो चाय टी टाइम है ना. मग सरबत घेऊया. उनको सरबत देंगे. बायको म्हणते घरासारखी काळजी आहे, हे आपलं घरच आहे. चपला काढा, बूट काढा, शिस्त पाळा. राखली पाहिजे का नाही. हो सारवलेलं आहे खाली बघ. छान वाटतंय ना, म्हणूनच त्याच्यावरती झोपायला किती छान वाटत. इथं हवा पण मस्त मिळेल रात्रीची. आणि आपल्याबरोबर मागच हे आहे ना तारामती. आपल्या इथूनच जावं लागलं असं, पलीकडे नाही. बरोबर 6 वाजता रामनाथ भारबळ यांच्या हॉटेल राजा हरिश्चंद्र या हॉटेलवर आम्ही आमचं साहित्य ठेवून चहा घेतला आणि कोकण कड्याकडे निघालो.
हरिश्चंद्रगडावर पाहण्यासाठी अनेक अद्भुत आणि ऐतिहासिक जागा आहेत. त्यापैकी मुख्य आकर्षण म्हणजेच कोकणकडा. कोकणकडा हा हरिश्चंद्रगडाचा सर्वात मोठा आणि मुख्य आकर्षण बिंदू आहे. कोकणकडा म्हणजे अंदाजे 3000 फूट खोल, अर्धवर्तुळाकार आणि थेट कोसळणारा सरळ कडा आहे. हा कडा पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे. संध्याकाळच्या वेळी येथील सूर्यास्त पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. हिवाळ्याच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात जर नशीब चांगलं असेल तर येथे इंद्रव्रज नावाचं दुर्मिळ निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो, ज्यामध्ये स्वतःची सावली धुक्यावर पडते आणि त्याच्या भोवती सप्तरंगी गोल इंद्रधनुष्य तयार होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज
राज्याभिषेक दिन आहे आणि याच निमित्ताने आपण हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून हा शेवटचा आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहतोय. खरं तर आपल्याला वाटलं नव्हतं, मागाशी खूप धुकं होतं, ढग आलेले होते आणि या बाजूला जर पाहिलं तर ती यू कर्व आहे हरिश्चंद्रगडाची माझ्या पाठीमागं. आणि आता 7 वाजून गेलेत, अजूनही सूर्यास्त झालेला नाही आहे. ही सगळी मंडळी आपापल्या कॅमेऱ्यामध्ये ही सगळी क्षणचित्र टिपण्याच्या नादात आहेत. आता थोड्याच वेळामध्ये हा सूर्यास्त होणार आहे. काय काय दिसते इथून आता? शेंडी सुळका इथला मधला, हां तो नळीचे वाटते ते. शेंडी सुळका, रोहिदास शिखर, निमगिरी, हनुमंतगड, समोरचा चंद्रसर दौंड्या डोंगर, इथं मोरुशीचा भैरवगड, नाण्याचा अंगठा. त्याच्या पलीकडे आता जीवदन थोडंसं दुखत दिसत नाही, बाकी मग नाही. आणि जो मधल्या काळात आपण इथून जो रॅपलिंग केलं तर ते कुठून केलं नेमकं? मधल्या काळात काळू नाही, नाही, इथून याच्यावरून केलं? व्हॅली क्रॉसिंग नाही, रॅपलिंग तुम्ही इथं नाही केलं. नाही केलं ना? हरिश्चंद्रला नाही केलं तुम्ही. नाही आपण नाही म्हणजे हो मी विशेष सरांनी केलं विशेष होतं तुम्ही. सरांनी हा इथून सेंटर पासून खाली हा, गेला. पहिला पॅच किती याचा आहे? पहिला किती लेअर patch मध्ये हा साधारण खाली गेलेला आहे? 3 पॅच मध्ये 900, 600 आणि 400. त्यातला सगळ्यात खतरनाक सगळ्यात कुठला? पहिला 900 पहिलाच. हा नागफणी. मग एका दिवसात गेल तुम्ही? हा एका दिवसातच लवकर चालू करतात आणि कमी पार्टिसिपेट असतात. हा. कारण एक माणूस सोडवायला जवळजवळ खूप वेळ लागतो. हा, हा. 10 ते 15 मिनिटाच्या वर जास्त वेळ Manpower भरपूर लागत घेतो. असेल. मॅन पॉवर लागते आणि ती जी पहिला पॅचची जी रस्सी ओढायला आहे ना, त्याला 5-6 जण लागतात. हा ना? कारण जेवढा 10 ते 12 मिनिटाच्या वर एक माणूस खाली जायला लागतो 900 फुटापर्यंत आणि ती रस्सी परत वाढायला 6 ते 7 लोक वर लागतात. त्याच्यामुळं सगळ्यात न परवडणारा पण एक काहीतरी त्या ॲडव्हेंचरची काहीतरी एक हे असते, लोकांना करायचा असतो आणि तो कोकण आता बघा म्हणजे हां हां सूर्यास्त अगदी शेवटचं आणि सूर्यास्त म्हणजे मी जवळजवळ 6-7 झालेत पण सूर्यास्त झाला नाही. गेला बघा आता चंद्रासारखा दिसतोय एकदम हो छोटासा, असा. आणि अजूनही तो सनसेट झालेलाच नाही नाही ढगात गेलेला आहे. ढगात गेलेला आहे. पण दिसतोय कसा चंद्र हो, दिसतोय बघा. अगदी. आणि, हे रूप सुद्धा सूर्याचं आपल्याला चंद्रासारखंच हो, भावतं. अगदी, अगदी. म्हणजे डोळ्यांना त्रासदायक नाही. म्हणजे जर आता जर बघितलं ना सर तुम्ही कंप्लीट 7 वाजलेले आहेत, कंप्लीट 7 झालेले आहेत. बरोबर. म्हणजे अजून मला 7:15 ते 7:30च्या दरम्यान हा गेला. सनसेट होऊ आता शकतो. फक्त एक 20% दिसतोय. 20% तो दिसतो. सुद्धा काही क्षणात जाईल. पण आपण ही अपेक्षा सोडून दिली आपलं वाटतं सण नाही भेटत. झालंय म्हणजे होऊन गेलंय. होऊन गेला, पण इथं आल्यानंतर आपल्याला सनसेट पाहायला भेटला, खूप मोठा आनंद झाला. 7 वाजलेत पण वाटत नाही 7 वाजलेत, दिवस आहे अख्खा उजेड आहे पूर्ण. बरोबर. आणि खूपच छान ही सगळी दृश्य आहेत. हो. हर हर महादेव शंभो
काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर नमो पार्वती पते हर हर महादेव. हरिश्चंद्र मंदिरात दर्शन घेऊन आरती करून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. जेवणात चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकरी, पिठलं, ठेचा आणि वरण भाताचा स्वादिष्ट बेत होता. गडावरील थंडगार वातावरण आणि तिथल्या पाण्यामुळे या साध्या जेवणाला एक वेगळीच चव लाभली होती. जेवणावर मस्त ताव मारत गप्पांच्या ओघात कधी झोप लागली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा एकदा कोकण कड्याचा अनुभव घ्यायचा होता. मान्सूनपूर्व हंगामातील हा आमचा शेवटचा ट्रेक असल्यानं उत्साहही तितकाच होता. शनिवार रविवार सुट्टी असल्यानं रात्रभर पर्यटकांचा गडावर येण्याचा ओघ सुरूच होता. आम्ही नव्या पहाटेची आतुरतेने वाट पाहत होतो. उद्याची सकाळ निसर्गाच्या कोणत्या अद्भुत रूपाचे दर्शन घडवणार याची उत्सुकता मनात घेऊन आम्ही निद्राधीन झालो.